पार्टी आल्यावर बाहेर आज ना आवडी भारी साडी जरी आणखी साडी कर होतं बघ किती भारी दिसतं बघ कशी मस्त समाजचं पण लेस बेस गुलाबी मग काय गाणी बोलशील काय गुलाबी साडी आणि स्टोरी म्हणजे काय, जेव्हा राक्षस मातले तेव्हा काय झालं की देवांनाही ते राक्षस जुमान्याचे झाले, बरोबर की नाही? बरोबर. आणि जुमान्याचे झाल्यानंतर मग आता सर्व देवांनी ठरवलं बाबा एक शक्ती निर्माण करावी, म्हणून सर्व देवता एक ठिकाणी जमल्या आणि प्रत्येक देवतेच्या अंगातून एक एक शक्ती निघायला लागली आणि तेच स्त्रीचं रूप झालं म्हणजे देवीचं रूप झालं. असं आहे, म्हणजे शंकर आहे त्या आणि सर्व देवीच्या हातामध्ये प्रत्येक देवतेने त्यांना काय आयुध दिली. आयुध दिल्याने शक्ती निर्माण झाल्यानंतर मग देवी कुठे महिषासुराकडे लढायला गेली, बरोबर की नाही? आता महिषासुर काय लगेच नाही आला, राजा नंतर येतो, रावण नंतर येतो. आधी सगळे त्याचे जे काय राक्षस सैनागण होते, सैनिक होते, त्यांना आधी पाठवलं. मग त्यांना एकेकांना जे जे आहे ते रूप घेऊन मारायला लागली देवी. त्याच्यानंतर जो रक्तवर्ण नावाचा राक्षस होता, रक्तबीज नावाचा, त्याचा असं त्याला वरदान होतं, त्याचं रक्त जर त्याला मारताना पडलं की त्याच्यातून परत तो निर्माण व्हायचा. मग त्याच्यासाठी चामुंडा देवीचं रूप धारण केलं. चामुंडा देवीचं रूप मध्ये देवीने त्याला सांगितलं, चामुंडे काय याला मी. मित्रांनो, सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी अनंत कलन आणि अनंत कलन ब्लॉग्समध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर आज आहे अष्टमीचा होम आमच्या इथे. तर मित्रांनो, आमच्या इथे घटस्थापना असते आणि त्याचा आमचा अष्टमीचा होम असतो. तर तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात. आजची 8वी माल बघू शकता तुम्ही. बघा आपला देवाला किती मोठा आहे. काय आणलंय? लाईटची का? द्या आमची द्या असतील ते. हे बघा आमच्या नंदू मात्रेने बिला आणलेत बघा, लाईटची बिला. जरा साहेबांना सांगा जरा कमी करा बिला. 70-80 हजार बिला येतं ना आम्हाला हल्ली. हा त्याला विचार किती आले बिल, किती आले बिल आमचं आता. काय कुठली पण घ्या फ्री मध्ये बंगारमध्ये निघायला भेटतंय. लाईट आली का? आणखी एक बसव ना. कुठे डोक्यात बसवले? 50 ला एक 50 ला एक. हायकर मी 50 रुपये. हे छान का सुचलं मला. कधी बोल बिल आले मग किती तुम्ही उड्या मारता? किती उड्या मारता? किती आले? 94,000. कमी झाले मग. 94,000 बिल आले. सोलर असून आवरे बिला. सोलर असून खोटा नाही, खरं आहे. 94,000. हे बघा सगळं सामग्री तयार केलेली आपण, फुलं वगैरे. हे इथं आपलं होम हवन आहे. हे बघा कोला वगैरे बघू शकता. कोला हे बघा भाजी बुवानी मांडलेले. त्याचा एक तुकडा देवीला द्यायचा चरणाला, महिषासूर. नंतर मग त्याचं 6 करायचे, म्हणजे टोटल 7 तुकडे. देवीने किती राक्षस मारले? 7. महिषासूर, शुंभ, निशुंभ, चंड, मुंड, रक्तवर्ण, रक्तबीज, नाही का मंदिराला. सगळे देवीच्या स्थापना. थोडक्यात थोडीशी आपली देवीची स्टोरी सांगा आपली. देवीची स्टोरी म्हणजे काय, जेव्हा राक्षस मातले तेव्हा काय झालं की देवांनाही ते राक्षस जुमान्याचे झाले, बरोबर की नाही? बरोबर. आणि जुमान्याचे झाल्यानंतर मग आता सर्व देवांनी ठरवलं बाबा एक शक्ती निर्माण करावी, म्हणून सर्व देवता एक ठिकाणी जमल्या आणि प्रत्येक देवतेच्या अंगातून एक एक शक्ती निघायला लागली आणि तेच स्त्रीचं रूप झालं म्हणजे देवीचं रूप झालं. असं आहे, म्हणजे शंकर आहे त्या आणि सर्व देवीच्या हातामध्ये प्रत्येक देवतेने त्यांना काय आयुध दिली. आयुध दिल्याने शक्ती निर्माण झाल्यानंतर मग देवी कुठे
महिषासुराकडे लढायला गेली, बरोबर की नाही. आता महिषासुर काय लगेच नाही आला, राजा नंतर 9 येतो, दिवस रावण नंतर येतो. आधी सगळे त्याचे जे काय राक्षस सैनागण होते, सैनिक होते, त्यांना आधी पाठवलं. मग त्यांना एकेकांना जे जे आहे ते रूप घेऊन मारायला लागली देवी. त्याच्यानंतर जो रक्तवर्ण नावाचा राक्षस होता, रक्तबीज नावाचा, त्याचा असं त्याला वरदान होतं, त्याचं रक्त जर त्याला मारताना पडलं की त्याच्यातून परत तो निर्माण व्हायचा. बरोबर. मग त्याच्यासाठी चामुंडा देवीचं रूप धारण केलं. चामुंडा देवीचं रूप मध्ये देवीने त्याला सांगितलं, चामुंडे काय, याला मी हवेतच मारते आणि याचं रक्त तू प्यायचं, म्हणजे तो काय परत निर्माण होणार नाही. मग त्याला हवेतच मारल्याने चामुंडाने त्याचं रक्त प्यायली आणि मग तो मरून गेला, त्याचा नायनाट झाला. मग त्याच्यानंतर महिषासूर वगैरे जी सेना आहे त्यांच्या सर्वांचं नायनाट करून देवीने अशा प्रकारे मोठे 7 राक्षस आणि अशी कितीतरी गणित सेना, राक्षस सेना उद्ध्वस्त करून देवांना विजय प्राप्त करून त्यांचं जे काय स्थान होतं ते सर्व प्राप्त करून दिलं. आणि त्याच्याने जे काय देवी म्हणजे रागावली किंवा तिला राग जो होता तो काय शांत कालरात्रीप्रमाणे शांत होत नव्हता. मग त्याच्यानंतर मग तिला कुष्मांड फल नैवेद्य किंवा शंकर तिच्या रस्त्यामध्ये झोपून राहिले. मग तिने जेव्हा छातीवर त्यांच्या पाय दिला, मग बघतात अरे माझे शंकर आहेत, मग त्यांच्यावर कसं काय पाय, तेव्हा तिचा राग शांत झाला. असं आहे. असं हे 9 दिवस तिचा उत्सव केला जातो. 9 रूपांचे 9 देवी असं आहे. आणि मग आपण आता हे होम वगैरे अष्टमीचं करतो, याचं काय म्हणजे? अष्टमीचा होम म्हणजे आता देवांना नैवेद्य पाहिजे. देव काय इथे आपल्या घरी पाहुणा आल्यानंतर काय करतो आपण, त्याला पाणी देतो, चहा देतो, नाश्ता देतो. मग देव येऊन खाणं, देव कुठे आहेत, वर आहेत. मग त्यांना कशात जाईल, धुरात वर जाईल. आपण हवनातून जे काय आहुत्या देऊ ते धुराच्या माध्यमातून देवांना त्यांचा अभिषेक स्वाहा, जी अग्निनारायण देवतेची पत्नी ते सर्व देव आपल्याला आई, ताई, पत्नी, महिला, भगिनी वर्ग काय जेवण बनवून देतो की नाही. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने देवांची स्वाहा जी पत्नी आहे अग्नी देवतेची, ते सर्व देवांना त्यांचा अभिषेक अर्पण करते. असं हवनाद्वारे त्यांना नैवेद्य अर्पण केले. कारण 9 दिवस सर्वांचाच उपास असतो, देवीचाही उपास असतो. असं आहे, हे त्याचं शास्त्र आहे. म्हणून तो कोला दिला जातो की कोल्याचेही 7 तुकडे केले जातात. एक महिषासूर, असे 7 राक्षसांचे 7 तुकडे हवनाला अर्पण केले जातात. असं आहे. एवढ्या छान प्रकारे तुम्ही माहिती दिली, धन्यवाद. थोडा देवा एकदम थोडाच आहे नाही थोडा. आता मस्त चहा वगैरे घ्यावं आपण आणि नंतर मग आपल्या होम हवनच्या मागे लागू. हे पायाना गव्हाचे चेहऱ्याला थोडा हात फिरवायचा ना, फुलाखाली. फुलांनी फक्त चेहऱ्याला आणि पायाला टच करून आता राहू दे ना. अभिषेक करा, सगळं सिंगार करा, सगळ्यांचे मग सगळ्यांचे सगळे व्यवस्थित करा. बारके आते और बाहेर आज ना आवडी भारी साडी तरी आणखी साडी कळ होतं. बघ किती भारी दिसतं, बघ कशी मस्त चमकतं. पण लेन्स बेस गुलाबी. मग काय गाणी बोलशील काय, गुलाबी साडी आणि आणखी का. तर मित्रांनो, आपली अष्टमीच्या होमाची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही होमाला बसणार आहे पूजेसाठी. विनायका प्रिया नित्यम मंगल शिवसादिके शरण्ये नारायणी नमस्ते. दाई दूध तिकडे ठेवले. तुम्ही ताई हल्दी घेऊन लावून द्या. सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वसादिके शरण्ये नारायणी नमस्ते. अवैत देवीभ्यो नमः, चरणगमनेभ्यो नमः. सकल पूजा विघ्नार्थ पुष्पाय संपूज्य उज्ज्वल. माईक लावू का, माईक लावू आहे का माईक? नमो देवे महादेवे शिवाय सन्नमः. नमः प्रणिताय प्रणतस्मतां महावैत देवीभ्यो नमः. नमस्यामि वामभागिकलशपूजनं कलशनमस्कार करें जय भगवती सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी. अवै गोत्रचिताभ्यो मास्तु प्रतिष्ठमस्तु वर्णामोदं. अनुग्रहे अनेक भूदेवाय भूदेवाय भूब्रह्मणाय मय्य सहम गुणे महाजनान. कपाळाला गाळाला असं सोड. बाबा सांगते तिथे लावा. गावाला टाकतोय ते. वरती डोक्याला लाव. तुला आर्या स्वामी. श्रीपादस्यामृतं देवी श्रीपा दुर्गा उदयत्पुरुगा पादोस्या पद्मनाथ ततोऽपि
जास्त ठेवतो It's so special. Boy, it feels when I'm with you. You got me doing things I never thought I'd do. Just so you know. हे बलवट असतं का हा मलवट आपण नवरी नवऱ्या भरत नाही काही ज्याला माहित नसतं ना भरत टाकतात ओके हार हे नारळ ना. हे तांदूळ आता मोठा सकाळी आंघोळ केल्यावर काय सगळ्यांनी सोडा ना पंचामृत पेढ्यावर पाणी सोडा देवीला आवाहिता देवी भियनमाम्राणाय स्वा पने स्वा वेनाय स्वा उदनाय स्वा समनाय स्वा पुनरनगम्राणाय स्वा पने स्वा वेनाय स्वा शर्करा खाद्य दुग्ध शेष पंचामृत नैवेद्यम समर्पयामि प्राणाय स्वा पने स्वा व्यानाय स्वा उदनाय स्वा समर्पयामि ब्रह्मणे नमः नैवेद्यम समर्पयामि नंतर ना जेवणाच्या नंतर आताही आपला फक्त पूजेचा घ्या हात जोडायचे कुलसमनी कालिका माता देवी सर्व देवींना सांगितलं हे देवी माते आज या अष्टमी तिथी प्रित्यर्थ केलेली तुमची अभिषेक पूर्वक पूजनाचा मान ठेवून हे देवी माते हवनाचाही मान ठेवून केलेल्या पूजनाचा मान ठेवून आई तुझी कृपा दृष्टी आशीर्वाद आमच्या सहित आमच्या सर्व लाभावी आणि उत्तरोत्तर आमच्या संसाराची भरभराट व्हावी असा आशीर्वाद प्रदान करा आपली मनोकामना देवी मातेला सांगणं करत राहायचं हरि ओम ओम गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविनोदिनी नंदनुते गिरिवर शिंद शिरोधिनी वासिनी विश्वविलासिनी ज्येष्णजुते भगवती हे शितिकंठ कुटुंबिनी भूरकृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते ऐ रम्यकपर्दिनी शैलसुते देवी रम्यकपर्दिनी शैलसुते बोला कालिका माता की जय जय दुर्गा माता की जय बारकावाने आता दुसरी साडी लावून आली बघा. सर्व देवांचं स्मरण केलं कुलदेवता ग्रामदेवता इष्टदेवता त्याच्यानंतर गणपती बाप्पा कलशाचं पूजन केलं गणपतीचं पूजन केलं आणि कालिका मातेचा आपला कुलस्वामीचा अभिषेक केला अभिषेक करून देवीची पूजा केली देवाला सांगणं केलं नैवेद्य दाखवलं आणि त्याची प्रार्थना केली ग्लासमध्ये तुम्ही हो हा फक्त एक स्वा म्हणलं की एक हे आला पाहिजे बरोबर जास्त पूर्ण नाही घ्यायचं नाहीतर मग भरपूर लागेल आपल्याला स्वाहा ओम वनमा स्वाहा ओम तपनमा स्वाहा ओम सत्यम नमा स्वाहा ओम महानमा स्वाहा ओम वसुदेवसुदेवसुदेवसुदेवमयी दिनो प्रचोदयतो वेदमते दिव्यो नमः स्वाहा ओम वसुदेवसुदेवसुदेवमयी दिनो प्रचोदयतो वेदमते दिव्यो नमः स्वाहा वासुदेवाय नमः स्वाहा इंद्राय नमः स्वाहा कुमिंद्राय नमः स्वाहा अग्नेय नमः स्वाहा कपिवाय नमः स्वाहा देवताय नमः स्वाहा वरुणाय नमः स्वाहा वायुगाय नमः स्वाहा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि वीरदक्षिणां समर्पयामि मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि काय तुम्ही 5 ग्लास अग्नीला टाका अग्नि नारायण देवता भिर्मंत्रणेन स्वापने स्ववेने स्वोदने स्वसमने स्वा ब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि वीरदक्षिणां समर्पयामि अभयत अग्नि नारायण देवता भ्यो नमः या पानावर देवीला ठेवा मध्ये तिकडे घटाला पण ठेवून या हे पांढरं गाईला पिशवी इथे ठेवायचं चालेल. एकदम पांढरं घ्या ताई तुळशी पत्र ठेवा काय ना हे औषध घ्यायला टाक झालं तू पण सोहा बोलाचं
अग्नि नारायण देवता अग्नीचा आहे ना, टाका अग्नीला पूर्ण टाका, पान काढून. हा समज अग्नीच्या पोटात काढा पान, तो अग्नीच्या पोटात गेला पाहिजे. स्वाहा बोलायचं टकताना. असू दे असू दे. देवी सर्पे भ्यर्मा क्षेत्रपाल देवता भ्यर्मा ध्यायामी दानं समर्पयामी अवनार्थक्षतानि समर्पयामी. नैवेद्यामी अर्पण करतोय. त्या बलीचा मान ठेवून क्षेत्रपाल देवता तुमची कृपा दृष्टी आशीर्वाद आमच्या सर्व पर लाभावी आणि सर्व परिवाराला सुख शांती ऐश्वर्य आरोग्य ऐश्वर्य लाभावा असा आशीर्वाद प्रदान करा. आपली मनोकामना या क्षेत्रपाल देवालाही सांगायचं. देवराज सेवमान पावनांदी पंकजं व्यालयज्ञ शत्रुमिंद शेखरं कृपाकरं नारदादि योगी वंद वंदितं दिगंबरं श्रीकाशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवं भजे कालभैरवं भजे. बार बार वंदना हजार बार वंदना भैरव के चरणों में बार बार वंदना. लाख सुतान्विता मनुष्य तेन प्रसाद मनुष्य तेन संशया. जाऊ दे खाली. द्या तो इकडे. हा देवीला ठेवा, देवीच्या जवळ ठेवा. हा याचे 3 कार्ड, याचे 2. बस लावा सर्वांना. दृष्टी इच्छा असतो दीर्घमय कल्याण सर्व परिवाराला सुख शांती ऐश्वर्य आरोग्य ऐश्वर्य सर्व लाभावा. एकत्र सगळ्यांकडे एवढा टाइम नाही देता येत ना मग. जायला फेकून दे कुठे. साइड वाज साइड. माझ्या सज्जनी माऊल्याना माझी सासूबाची गणोशी ये गावातून आई माझी सासूबाची गणोशी ये गावातून.
अरे जेवायला तरी बोललो, एकटाच जेव, आम्हाला नको बोलू. मी कधी जेवलो? मी जेवलोच नाही, माझा उपवास आहे. मग तू जेवली? हा पापूर खाना पापड आरके तरी व पापड खाना पापड आरके तरी व मग का स्पेशल भाजी? आजची भाजी स्पेशल भेंडा वांगा सोनो बिचारी एकटीच बसत एकटीच जेवत मावऱ्याचा वास येतो मावरा भेटणार नाही. तर गाईज बघू शकता तुम्ही इथे आमचे वहिनी आणि सुषमा हे बघा काय बनवत आहेत. काय करा चामट्या देवाचा निवद रात्रीचे 12 वाजता दाखवायचं असतं. कसे लागतात बघू. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला तळल्यानंतर दिसतील. हे बघा किती घेतल्यात, एवढी क्वांटिटी. झाल्या पोल्या झाल्या, दाखवा पोल्या कशा असतात. आता डब्यात ठेवलं. डब्यात ठेवल्या. डबा आम्हाला दिसलेला आहे. हे बघा इथे वरती आहे. पर्ण सगळा आता वर्ष यो एवढा टोप आहे. टोप भेटला. हे बघा एवढ्या पोळ्या बनवल्या दुपारी आणि हा प्रसाद बघा मस्त मऊ आणि नरम आणि स्वीट मस्त. आणि प्रसादासाठी उद्या भंडारा आहे तर सगळ्यांनी या. अजून पापड्या झालं काय करायचं अजून बाकी. अजून पापड्या झालं ओके. तर मित्रांनो हे बघा नवरात्रीमध्ये स्पेशल भाजी बघा. हे मिक्स भाजी आहे आणि हे आमटी आहे आणि तांदळाची भाकरी आहे. तर जेवायला या आणि उपास सोडतो मी आता. चला तर बाय, शुभरात्री. आजचा व्लॉग इथे संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो. तर आज आहे आपला एवढ्या अख्खा पोळा काढला. नमस्कार मित्रांनो. तर आज आहे आपला अष्टमीचा होम. आज हवन कोणाचं